हितगुज. मैत्रिणींनो, आजच्या महिला दिनाचं औचित्य साधून तुमच्याशी मी सौ अंजली गणेश दरेकर हितगुज करू इच्छिते आहे. यासाठी निमित्त घडलं ते गेल्या महिन्यात झालेल्या आमच्या वार्षिक लीडरशिप मीटचं. गेली अनेक वर्ष दिसणारं सत्य ह्यावेळीही पोचलं. या 25 जणांच्या कॉन्फरन्समध्ये मी आणि एमडींची सेक्रेटरी एवढ्याच स्त्रिया, बाकी सारे पुरुष. हे असं का होतं? खरंच का स्त्रियांची गुणवत्ता केवळ ज्युनियर लेवलला काम करण्याची आहे? नक्कीच नाही. उलट स्त्रियांच्या मेहनती आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या उत्तम नेतृत्व करू शकतात. माझ्या अनुभवानुसार आजच्या ह्या परिस्थितीला जबाबदार आहे ह्या स्त्रियांच्या आयुष्यात येणारा पुरुष वर्ग. वडील, भाऊ, नवरा, सासरा या अनेक रूपातून. ह्यांच्यापैकी जवळजवळ 80% पुरुष वर्गावर लहान वयापासून पुरुष प्रधान संस्कृतीचे संस्कार झालेले असतात. काळानुरूप ते बदलत आहेतच, पण या बदलाचा वेग वाढला पाहिजे. बायकोला साथ देणं म्हणजे तिच्याबरोबर महिन्याचा किराणा आणायला जाणं किंवा एखाद्या विकेंडला घरच्या जेवणाला सुट्टी देणं इथपर्यंत हा बदल झाला आहे. तो जेव्हा पुढे सरकेल, स्त्रीला आपण मदत करतोय असं न वाटता आपण दोघं मिळून दोघांचा संसार करतोय असं जेव्हा वाटेल, तेव्हा हे चित्र पालटेल. बायको घरी आली की लगेच रात्रीच्या जेवणाचं बघायला घेते. वर मैत्रिणींना म्हणतेही, ह्यांना ना माझ्याच हातचं जेवण आवडतं. मग जेवणानंतरची आवराआवर, मुलांच्या शाळेचं काही हवं नको ते पाहणं, उद्याच्या डब्याची तयारी यात ती गढून जाते. मग अशा वेळी मोठ्या जबाबदारीचं काम ऑफिसमध्ये देऊही केलं तरी वाटतं, नको बाई, रिव्ह्यू मीटिंग्समुळे उशीर झाला तर घरी सगळं ठप्प होईल. त्या कामानिमित्त प्रवास करावा लागला तर इकडचं कोण पाहिल? नवराही म्हणतो, कशाला एवढं टेन्शनचं काम अंगावर घेतेस, सुटसुटीत राहा. यात त्याचा उद्देश काही वाईट नसतो, पण हीच संधी त्याला मिळाली असती तर? बरं, ही स्थिती नोकरी न करणाऱ्या स्त्रियांसाठी वेगळी असते असंही नाही. माझ्या अनेक सिनियर कलिग्सच्या बायका उत्तम शैक्षणिक गुणवत्तेच्या आहेत. त्यांना नोकरी व्यवसाय करायचाच नव्हता अशी ही स्थिती नाही. पण मी वार्षिक 7 आकडी पगार घरात आणत असताना तुला काय गरज आहे नोकरीची? इति पतिदेव. मग ती किटी पार्टीज, हायफाय ब्युटी पार्लर्स, सोफिस्टिकेटेड समाजसेवा यात स्वतःला गुंतवून घेते आणि आपल्याला हेच हवं होतं अशी स्वतःची समजूत घालताना अंतर्मनात डोकवायला मात्र घाबरते. गंमत म्हणजे आजीने खूप कष्ट काढून मुलांना वाढवताना आपल्या मुलीला ग्रॅज्युएट केलेलं असतं. ही ग्रॅज्युएट आई आपली सर्व शर्थपणाला लावून मुलीला डबल ग्रॅज्युएट करते आणि हीच मुलगी, तिला पहिलं मूल झालं की आपल्या गृहकृत्य दक्षतेला जागून करिअरचा त्याग करते. अशा वेळी वाटतं की ती आपल्या आजी आणि आईच्या कष्टांवर अन्याय तर करत नाही ना. केवळ नोकरी करणं म्हणजे शिक्षणाचा वापर करणं असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण व्यक्ती म्हणून आत्मसन्मान आणि स्वअस्तित्वाची निर्मिती करावी असं मात्र नक्कीच प्रत्येकीला वाटतं. ते तिच्या आयुष्यात येणाऱ्या पुरुष वर्गाने अगदी मनापासून स्वीकारावं एवढंच माझं म्हणणं आहे. यासाठी सगळ्या मातांना मला सांगावंसं वाटतं की ह्याची गुरुकिल्ली तुमच्याच हातात आहे. आपल्या मुलाला वाढवताना जे आपण संस्कार करतो त्यात ह्याचा समावेश करा. स्त्रीला एक व्यक्ती म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांना द्या. मुलीला जसं आज आपण व्यावहारिक जगासाठी तयार करतो तसं मुलालाही सांसारिक जगासाठी तयार करा. प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष, जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांसाठी सक्षम असली पाहिजे, घरातल्या आणि घराबाहेरच्याही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आज आपल्या स्त्री जातीच्या सुखाची आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाच्या सुखाची गुरुकिल्ली आपल्याच हातात आहे. आपला निर्धार मात्र ठाम हवा. पहा, पटतंय का?